दहशतवाद विरोधी पथकाने अर्थात एटीएसने नुकताच ठाण्यातील पडघा गावात मोठा छापा टाकला. या कारवाईचं मुख्य लक्ष होतं कुख्यात दहशतवादी साकीब नाचण आणि त्याच्या संपर्कातील व्यक्ती. अशी माहिती आहे की स्थानिक पातळीवर साकीबशी संबंधित काही व्यक्तींनी दहशतवादी संघटनांशी निगडीत घुसखोरांना आश्रय दिला होता का, याचा तपास सध्या सुरू आहे. परिणामी भारतात बेकायदेशीरपणे घुसलेल्या परदेशी नागरिकांच्या रिफ्युजी जिहाद या गंभीर मुद्द्याची चर्चा पुन्हा ऐरणीवर आली आहे. भारतात अवैधरित्या शिरलेल्या सुमारे 40,000 घुसखोरांना देशाबाहेर हाकलण्याच्या केंद्र सरकारच्या प्रयत्नांना मानवतावादाच्या नावावर डाव्या परिसंस्थेतील संघटना सातत्याने विरोध करत आहेत. यातूनच पुढे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताला बदनाम करण्याचे प्रयत्न सध्या सुरू झालेत. काय आहे नेमकं प्रकरण, जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून. नमस्कार, मी ओमकार मुळे, कॅमेरावर आहेत आलेख चाळके. भारतातील वेगवेगळ्या राज्यात पसरलेल्या किमान 40,000 घुसखोरांची देशाबाहेर हकालपट्टी करण्याचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे. यालाच सोप्या भाषेत आपण ऑपरेशन पुशबॅक म्हणू शकतो. परंतु भारत सरकारच्या या निर्णयाविरोधात डाव्या परिसंस्थेतील संघटना आणि व्यक्तींनी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केल्या. तथापि अवैध घुसखोरांना कोणताही दिलासा देण्यास नकार देत भारतात राहणे हा मूलभूत हक्क केवळ भारतीय नागरिकांनाच आहे, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय. त्यानंतर डाव्या परिसंस्थेतील संघटनांनी या विषयावर जनमत प्रभावित करण्याच्या उद्देशाने जनजागृती मोहीम सुरू केली. या मोहिमेअंतर्गत दिल्ली येथे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात सहभागी होऊन परतत असतानाच केरळात पत्रकार म्हणून सक्रिय असलेल्या रिजाज एम शिबा सिद्दीक या माओवाद्याला नागपूरमध्ये अटक केली होती. भारतातील जनमत प्रभावित करून घुसखोरांना अभय देण्याचं डाव्यांचे प्रयत्न ऑपरेशन सिंदूरमुळे पूर्ण फसले. त्यामुळे आता आंतरराष्ट्रीय पातळीवर हा विषय नेण्याचे प्रयत्न सुरू झालेत. भारताने आजवर पाकिस्तान, नेपाळ, तिबेट, श्रीलंका, म्यानमार आणि बांगलादेश येथून आलेल्या सुमारे 2 कोटी निर्वासितांना आश्रय दिलाय. परंतु अवैध घुसखोरीबाबत जनभावना तीव्र आहेत. याखेरीज काही महिन्यांपूर्वी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मधील अर्थात टीस मधील तज्ज्ञांनी केलेल्या एका अभ्यासात बांगलादेशी घुसखोर, वैश्य व्यवसाय, मानवी तस्करी, बलात्कार, दरोडे, जबरी चोऱ्या यांसारखे गंभीर गुन्हे आणि दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय असल्याचे उघडकीस आले होते. घुसखोरांकडून करण्यात येणाऱ्या भारताविरोधी कारवाया पाहिल्यास फेब्रुवारी 2018 मध्ये जम्मूतील सुजवा आर्मी कॅम्पवर जैश ए मोहम्मद या अतिरेकी संघटनेने भीषण हल्ला केला होता. या हल्ल्यात भारतीय लष्कराचे 6 जवान हुतात्मा झाले आणि एका नागरिकाचा मृत्यू झाला होता. तपास यंत्रणांच्या प्राथमिक अहवालानुसार या दहशतवाद्यांनी हल्ल्यापूर्वी काही दिवस जम्मूमध्ये लपून राहण्यासाठी स्थानिक स्तरावर मदत घेतली होती. विशेषतः जम्मू परिसरातील नरवाल, भटिंडी आणि तालब तिल्लो यांसारख्या भागांमध्ये वास्तव्यास असलेल्या शरणार्थ्यांनी या अतिरेक्यांना निवारा, अन्न आणि आवश्यक माहिती पुरवली असे तपासात निष्पन्न झालं. NIA आणि गृह मंत्रालयाने या संदर्भात विशेष चौकशी सुरू केली होती. त्यामुळेच भारत सरकारने त्यांच्या हालचालींवर नियंत्रण आणण्याची आणि त्यांना मूळ देशात परत पाठवण्याची भूमिका आज घेतली आहे. एक माहिती अशी सुद्धा आहे की भारतात अवैधरित्या घुसखोरी करणारे थेट आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांशी जोडले गेले. ISIS, लष्कर तैयबा आणि हिजबुल मुजाहिद्दीन यांसारख्या संघटनांशी त्यांचा संपर्क होता. या सर्व घटनांमुळे हे स्पष्ट होतं की घुसखोरी करून भारतात आलेले काही गट केवळ आश्रयासाठी नव्हे तर दहशतवादी कारवायांसाठी स्लीपर सेल किंवा स्थानिक मदतनीस म्हणून वापरले जातात. त्यामुळेच भारत सरकारने त्यांना देशातून हद्दपार करण्याची भूमिका आज घेतली आहे. ही केवळ भारतासाठी नाही तर इतर अनेक देशांसाठी देखील डोकेदुखी ठरली आहे. USA, युरोप, लॅटिन अमेरिका या भागातील अनेक देशांमध्ये इस्लाम समर्थक निर्वासितांच्या विरोधात जनभावना व्यक्त होऊ लागल्याने तेथील सरकारांनी त्यांच्याबाबत कडक दृष्टिकोन स्वीकारलाय. फ्रान्समध्ये तर हे लोक सोशल मीडियाद्वारे जिहादी प्रचार करताना आढळले. काहींनी डार्क वेबचा वापर करून हल्ल्याचे नियोजन करण्याचा प्रयत्नही केला होता. अमेरिका आणि इंग्लंडमध्ये देखील निर्वासितांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे नागरिकत्व किंवा शरणार्थी दर्जा मिळवण्याचा प्रयत्न केल्याच्या अनेक घटना घडल्या. इंग्लंडमध्ये देखील काही निर्वासितांचे स्थानिक इस्लामिक कट्टरतावाद्यांशी संबंध असल्याचे उघडकीस आले आहेत.
ही सर्व परिस्थिती लक्षात घेता भारतातील डाव्या परिसंस्थेतील संघटनांची निर्वासितांना परत पाठवण्याच्या निर्णयाला विरोध करण्याची भूमिका स्वीकारार्ह नाही. भारत सरकार इस्लाम विरोधी असून ते केवळ याच्या द्वेषापायी निर्वासितांना देशाबाहेर काढतायत असा अपप्रचार त्यांनी आज सुरू केलाय. सत्तेच्या हव्यासापोटी अल्पसंख्याकांचे लांगुलचालन करणारे काही पक्ष देखील याला समर्थन देत आहेत. देशाला लागलेल्या या डाव्या वळवीचे हे कारस्थान लोकांनी ओळखणे आवश्यक आहे. काय वाटतं तुम्हाला हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास धन्यवाद.